ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. अनेक विषयांवर आपण चर्चा केलेली आहे, पण एक महत्त्वाचा विषय अजून बाकी आहे, तो म्हणजे नरेंद्र मोदी सरकारचं 1 वर्ष कसं गेलं. हे वर्ष काय त्यातून मिळालं, अच्छे दिन दिसले आहेत का देशाला, आणि सगळ्यात महत्त्वाचं एकूणच आंबेडकरी विचार पुढे नेताना मोदींचं सरकार म्हणजे भाजपचं सरकार जे केंद्रात आहे त्याचा परिणाम काही संविधानाच्या सगळ्या मूल्यांना होणार आहे का, याविषयी मी त्यांना प्रश्न विचारला आहे. मला हे सांगा, ज्या प्रकारे नरेंद्र मोदी म्हणतात की मी कायदा बदलतोय, काही कायदे बदलावे लागतील, जे जुने आहेत, ब्रिटिशांचे कायदे आहेत, एकूण 74 कायदे ते बदलणार आहेत. हा संविधान बदलण्याचा भाग नाही आहे, पण नरेंद्र मोदींचं जे काम सुरू आहे किंवा एका वर्षभरात त्यांनी जे केलेलं आहे ते पाहून तुम्हाला देशाचं भवितव्य काय वाटतं? ते मुळात मी असणारं ज्यावेळेस भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि 1950 साली सुप्रीम कोर्ट ज्यावेळेस अस्तित्वात आलं त्यावेळेस ब्रिटिशांनी केलेले सगळे कायदे वाईट म्हणून असं असणारं होतं आणि एक एक कायदे रद्द करावे म्हणून असणारं पिटिशन्स त्या ठिकाणी गेले. त्यावेळेस बाबासाहेबांना असताना सांगावं लागलं की ब्रिटिशांचं राज्य गेलं, त्यांचे कायदे वाईट आहेत असं म्हणायचं असेल तर मग त्या कायद्यातलं काय वाईटपणा हे आपण असं सिद्ध केलं पाहिजे. आणि खरंच ते या घटनेच्या चौकटीच्या विरोधात असेल तर आपण रद्द केलं पाहिजे. आणि म्हणूनच आपण बघत असाल की तिथे असणारा शेवटच्या याच्यामध्ये कॉन्स्टिट्यूंट असेंब्लीमध्ये त्यांनी सेव्हिंग क्लॉज मूव्ह केला की इथले जेवढे कायदे आहेत ते सगळे कायदे आम्ही असणारं ठेवतो त्या ह्याच्यामध्ये, आणि जे रद्द करायचे ते प्रेसिडेंटला पॉवर्स दिले त्यांनी रद्द करायचे. त्यावेळेस माझ्या अंदाजात अनेक कायदे जे आहेत ते प्रेसिडेंटनी त्यावेळेस रद्द केले आणि जे ठेवायचे होते ते त्यांनी स्पेशल याच्यामध्ये ठेवले. नरेंद्र मोदींचं सुद्धा या ठिकाणचं सर्व स्टेटमेंट असं आहे की आम्ही काही कायदे बदलणार आहोत. माझ्या अंदाजानं त्यांनी त्यांच्या लॉ डिपार्टमेंटला सांगून जे कायदे बदलायचे आहेत त्या कायद्यांमधलं आत्ताच्या परिस्थितीमध्ये काय आउटडेटेड झालेलं आहे आणि नवीन फॉर्मॅट काय यायचं आहे असेल त्याचा मसुदा जर त्यांनी असताना मला वाटतं जर चर्चेला टाकला तर लोकांना किंवा त्या क्षेत्रामधले जे आहे त्या क्षेत्रातल्या माणसांना कॉन्ट्रीब्यूट करता येईल की खऱ्या अर्थाने हे आउटडेटेड झालेले आहेत की त्या काळची भूमिका होती की आम्हाला स्वातंत्र्य मिळाले आता ब्रिटिशांचं काही नको असं जे आहे, तेव्हा आत्ता असताना मोदींनी जी भूमिका घेतली की काँग्रेस मला संपवायचंच आहे आणि म्हणून काँग्रेसच्या काळातले जे कायदे आहेत तेही मला संपवायचे, अशीच भूमिका आहे का, हे मला वाटतं त्याच्यातलं काही स्पष्ट होत नाही. काँग्रेस मुक्त होईल काय वाटतं? भाजपचं जे स्वप्न आहे ते पूर्ण होईल वाटतं? तुम्ही एक राजकारणी म्हणून विचार कराल तर ते हा मला वाटतं बराच भाग अवलंबून मला वाटतं राहुल गांधीवरती आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आहे. त्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी की इंडिया टुडेमध्ये एक 10 वर्षापूर्वी एक सर्वे आला होता आणि त्या सर्वेचं हेडिंग असं होतं की त्या काळच्या पिढीला जी काही प्रतिष्ठित मंडळी राजकारणामधली होती की ज्यांची नावं खराब झालेली नाहीत असं म्हणा, त्यांच्या नेक्स्ट जनरेशननी यावं राजकारणामध्ये का, असा एक सर्वे होता तो. आणि त्या सर्वेमध्ये माझ्या माहितीप्रमाणे 56%नी असं म्हटलं होतं की नाही आले तर चांगलं होतील. त्या ह्याच्यामध्ये फक्त 31% असं म्हटलं की आले तर चांगलं होतील अशी असणारी परिस्थिती. 1990 ते आता 2015 असा असणारा कालखंड गेलेला आहे. ते अशा असणाऱ्या या कालखंडामध्ये फॅमिली रूलच्या बाजूने कोणी आहे असं मला वाटत नाही. आणि फॅमिली रूलच्या बाजूने असणारं मी एकच म्हणेन की यू आर वन स्टेप अहेड ऑफ अदर्स. म्हणजे तुम्हाला स्वतःला इस्टॅब्लिश करावं लागत नाही तर यू आर सो अँड सो, तुम्ही इस्टॅब्लिश त्याच नावाने होऊन जाता. पण ते झाल्यानंतर वेदर यू हॅव अ मटेरियल ऑर नो हे तुम्हाला स्वतःला त्या ठिकाणी सिद्ध करावं लागतं. आणि माझ्या अंदाजाने राहुल गांधीला आत्ता असणारं हे जे मॅनेजमेंट इव्हेंट्स म्हणजे राज ठाकरेंचं ज्यावेळेस सुरुवात झालं त्यावेळेस म्हटलं की हे इव्हेंटमध्ये नाही राहिलं तर म्हटलं होतं चांगला नेता होईल, पण इव्हेंटमध्ये राहिलं तर म्हटलं हा संपेल. राहुल गांधीसुद्धा माझं म्हणणं असं आहे की जे इव्हेंट मॅनेजमेंट करत आलेले आहेत किंवा ह्याच्या घरी जा त्याच्या घरी जा त्याला भेट अमुक भेट, याच्यापेक्षा त्याच्या दुःखाचं औषध काही आहे हे जर मांडायला लागली किंवा इथे असं ठीक आहे काँग्रेसचं रूल होतं आम्हाला त्याच्यामध्ये मनमोहन सिंग होते म्हणून त्यांनी असं एक विचारसरणी चालवली, पण आम्हाला असं वाटतं की ह्या आता गोष्टी झाल्या पाहिजेत. याची जर चर्चा केली तर त्याचं रेलेव्हन्स, राहुल गांधीचं रेलेव्हन्स त्या ठिकाणी वाढेल. इव्हेंट मॅनेजमेंट सोडून प्रत्यक्षात जे खरं काम आहे ते केलं पाहिजे. ते केलं पाहिजे. मग राज ठाकरे असं करत नाही. आता तुम्ही राज ठाकरेंचं नाव घेतलं. नाही, मला नाही वाटत कधी.
राज ठाकरेंनी इव्हेंट मॅनेजमेंट सोडलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? त्यांनी इव्हेंट मॅनेजमेंट सोडलं तर माझ्या अंदाजानं खरं का मी नेहमी असं बघत असतो की बाल ठाकरेचा एक चाहता वर्ग आहे आणि तो राहील असं मी त्या ठिकाणी मानतो. दुर्दैवाने उद्धव ठाकरे त्या कॅटेगरीमध्ये बसतात असं मला वाटत नाही. म्हणजे ही मोर सोबर आणि सगळ्यांना बरोबर घेऊन जा असं असणार आहे. तेव्हा तो जो क्लास आहे त्या क्लासला कुणीतरी ठोकणारा पाहिजे आणि त्या इमेजमध्ये राज ठाकरे बसतात. तेव्हा इव्हेंट मॅनेजमेंटपेक्षा त्यांनी त्या ज्या त्या अँगलनी असणारं स्वतःला मोल्ड करण्याचा प्रयत्न केला तर कदाचित हा जो बाल ठाकरेचा जो चाहता आहे तो कदाचित त्यांच्याकडे वळू शकतो मला अशी सांगा, परिस्थिती आहे. वर्षभरात अच्छे दिन लोकांना पाहायला मिळाले? मला वाटत नाही की येणाऱ्या कालावधीमध्ये सुद्धा दिसेल असं मला वाटत नाही आहे. काय कारण आहे त्याची? काय का मोदीसुद्धा इव्हेंट मॅनेजमेंट आहे. तो सिरियसली असं बघतच नाही आहे मोदी म्हणजे प्राईम मिनिस्टर.